आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। गोगवे शाळेची परसबाग पन्हाळा तालुक्यात तृतीय। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून शाळा व्यवस्थापन समिती, पालक व शिक्षक यांचे संयुक्त विद्यमाने परसबाग विकसित केले आहेत। कोल्हापूर परिषदेत पन्हाळा तालुका स्तरावर विद्या मंदिर गोगवे शाळेची परसबाग तृतीय क्रमांकाची बक्षीस पात्र ठरलेली आहे। गटविकास अधिकारी सोनाली माडकर, गटशिक्षण अधिकारी संदीप यादव व शालेय पोषण अधीक्षक शिवाजी मांडकर, विस्तार अधिकारी कृष्णा पाटील, राजाराम हजारे, केंद्रप्रमुख कैलास वसावे, सनी पाटील, केंद्रप्रमुख कैलास वसावे, सनी पाटील, प्रकाश ठाणेकर, शिवाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून गोगवे शाळेत मोकळ्या जागेत परसबाग निर्मिती करण्यात आली आहे। श्रावण घेवडा, चवळी, टोमॅटो, वांगी, अळू, कोथिंबीर, शेवगा यांचा समावेश आहे। शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्या व सेंद्रिय खताचा वापर केला आहे। मेथी व कोथिंबीर यासारख्या मायक्रोग्रेन पद्धतीचा आहारात समावेश असून वेळोवेळी वांग्याचे भरीत मुलांना देण्यात आलेले आहे। परसबागेत पाण्याचे योग्य नियोजन आलेले असून इको क्लब अंतर्गत विद्यार्थी यासह शिक्षक, पालक झटत आहेत। आजही आहारात परसबागेतील भाज्यांचा समावेश करण्यात येत आहे। 2 वेळा स्नेहभोजनही मुलांना देण्यात आलेले आहे, असे मुख्याध्यापक अमर परीट व जमुना मुठे यांनी सांगितले। शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य उपस्थित होते। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।